काय झालं तर म्हणला? इथं 500 ते 600 पोरं आम्ही अडकून आहे. एकदम पहिल्यांदा काय झालं माहितीये का मला? हा मला म्हणजे घरीच बसलो होतो, मला व्हॉट्सअपला मेसेज आलता असं असं काम आहे म्हणून, हॉटेलमध्ये काम आहे. ऍनिमेशन डिझायनर आहे ना मी, हा सोशल मीडियाचं हँडलिंगचं काम आहे. म्हणलं थायलंडमध्ये बँकॉकला, बँकॉकला हे केलं. बँकॉकला आलो मी. बँकॉकला आल्यानंतर एक गाडी आलेली आहे. गाडीमध्ये आलं की गाडीमध्ये त्यांना बसवलं. गाडीमध्ये बसवलं की डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे A to Z गोष्टी काढून ठेवलं. काय बोलताच आलं नाही. मग तसंच हे करत करत 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग करत करत त्यांना म्यानमारला आणलं इलिगल म्हणजे जंगलातून ह्याच्यातून झुडपातून असं म्यानमार मध्ये आणलं. आणि म्यानमार मध्ये आणून इथं आणून काम करून घेतलं. ऑनलाईन स्कॅमचे वगैरे काम करायला होते. तर असं काम जर नाही केलं तर आणतात, जेवाय देत नाही तर करंट देतात, डायरेक्ट बंदूक येते. तर किती महाराष्ट्रात पोराला तर मारून बी टाकलंय. महाराष्ट्रातले किती बिहारचं पोरग होतं ते. महाराष्ट्रातले किती पोरं असतील? महाराष्ट्रातले इथं 20 ते 30 पोरं आहेत. संगीताच्या ह्याच्यावर मी त्यांचे पासपोर्ट पाठवलेले. बरोबर, ठीक आहे, चालतंय. बघू, आपण करू काहीतरी मदत. बोलतो मी वरी. आणि ऐक ना, माझा मोबाईल वगैरे काही हे करत जाऊ नको. मी कॉल करत कॉल उचलत जा, ठीक आहे? म्यानमार, थायलंड, लाओस या 3 देशांच्या सीमेलगत असलेल्या गोल्डन ट्रँगल परिसरामध्ये बीडमधील एक तरुण राज्यातील 25 ते 30 आणि देशातील जवळपास 700 तरुणांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. बीडमधील तरुणाच्या खूनमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याच्या नंतर पहिली तक्रार बीडच्या सायबर पोलिसांमध्ये झाली होती आणि यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आता तक्रारी झालेल्या आहेत. या तक्रारींच्या नंतर या सर्व तरुणांना सुखरूप सोडवण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी राज्य सरकार आता ऍक्शन मोडवरती आलेलं आहे. या संदर्भात आता टास्क फोर्स तयार करण्यात आलेली आहे. पोलीस महासंचालकांकडून कार्यालयाकडून ही टास्क फोर्स तयार करण्यात आली असून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संपूर्ण मोहिमेची जबाबदारी बीडच्या पोलीस अधीक्षकांवरती असणार आहे आणि या टास्क फोर्समध्ये IB सह ATS चे अधिकारी देखील असणार आहेत. तक्रारदार, राज्याचं गृह विभाग आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्यात समन्वय साधण्यासाठी आणि या सर्व तरुणांची सुखरूप सुटका करण्यासाठी या टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये आता या सर्व तरुणांना सुखरूप त्यांची सुटका करण्यासाठी या टास्क फोर्सला कधीपर्यंत यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला नातेवाईकांकडून आमच्या लोकांना लवकरात लवकर सुखरूप आमच्यापर्यंत पोहोचवावं अशा प्रकारची मागणी होताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन प्रमोद सौम्य, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.